जास्त बसू देणार नाही। उद्या बारामतीत सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। कारण उद्या बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडणार आहे। बारामतीच्या शारदा प्रांगणात या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। त्यातच आता सुप्रिया सुळेंच्या उद्याच्या दौऱ्याच्या वेळापत्रकातून एक मोठी माहिती समोर आली। सुनेत्रा पवारांच्या या सभेला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत। सुळेंच्या उद्याच्या दौऱ्यात या सभेचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी फोन आला होता। त्यानंतर सुळेंनी सभेला हजर राहण्याचा निर्णय घेतला। दरम्यान आता उद्याच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी काही उमेदवारांना उभं केलं असा मोठा दावा पार्थ पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केला। त्यामुळे पार्थ पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची जोरदार चर्चा रंगली आहे। कारण तसं कोण मोठं नाहीये समोर, पण आपल्याला बिनविरोध करायचा प्रयत्न चालू होता, पण काही लोकांनी उभे केले। आता कसं आहे, जर इतर लोकांनी चांगले उमेदवार उभे केले असते तर चांगली लढाई झाली असती, टीका टिप्पणी झाली असते, लोकांना कळालं पण असतं की खरं कुठले दादांचे कार्यकर्ते आहेत आणि कुठले दादांच्या पाठीमागे काम करणारे। तिथे सातारा आणि राहुरी, महाराष्ट्राच्या राजकारणात ही दोन्ही ठिकाणं चांगलीच गाजतायत। साताऱ्यातील शिवसेनेचे आमदार महेश